विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत. थँक्यू श्रुतिका, प्रशांत. विद्यार्थी अजून जाऊन 2 वाजलेत. विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत. 1-2 मिनिटं आपण वाट बघूयात आणि आपण लगेचच आपल्या सेशनला आजच्या सुरुवात करूयात. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जस्ट सगळ्यांना विनंती की तुम्हाला आज व्हॉट्सअप ग्रुपवरती डॉक्टर सागर कळाणे यांच्याविषयीची माहिती दिलेली आहे. ते आपल्याशी बोलणार आहेत. तर ती किती जणांनी वाचली आहे त्यांनी यस टाईप करा, आणि समजा नसेल वाचलेली तर 1-2 मिनिटं घेऊ आपण. प्रत्येकाने ती वाचायचा प्रयत्न करा. 1-2 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मोबाईल आहे. मी सकाळीच ती माहिती टाकलेली आहे. स्पेसिफिकली जे 11वी-12वी सायन्सला घेणारे प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती महत्वपूर्ण माहिती आहे. तर ती वाचावी 2 मिनिटं सगळ्यांनी. 2 मिनिट आपण वाट बघूयात आणि मग आपल्या सेशनला सुरुवात करूयात. कारण वेळ झालेली आपली, पण आज संख्या मुलांची कमी दिसते. 2 दिवस सुट्टी घेतल्यानंतर कदाचित आज संख्या अजून कमी आलेली दिसते. तरी आपण 2 मिनिटांमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत आपण आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. 2च मिनिटांमध्ये. आज महत्वाचं सेशन आहे. 1-2 मिनिटं आपण वाट बघू. मागचा जो सेशन झाला आपला, केतन कुलकर्णी ऑस्ट्रेलियामधून बोलले आपल्याशी. तुमच्यापैकी कोणी कोणी तो सेशन ऐकला? कोण कोण प्रेझेंट होतं त्यांनी पहिल्यांदा येस टाईप करा की हो सर आय वॉज प्रेझेंट, किंवा त्यांनी मार्क द्या जे प्रेझेंट होते मागच्या सेशनला. श्रुतिकानी ऐकलाय. तर तुम्हाला कसा वाटला तो? त्याच्यात आपण मार्क घेतो. 10 मार्क श्रुतिकाकडनं आलेले. हो, किती मार्क पण द्या तुम्हाला जे काय असेल. स्वराज, कारण हा एक आपल्याला एक वेगळा अनुभव होता. आतापर्यंत आपण मॅक्झिमम गेस्टला भारतामध्येच होते. फक्त मला वाटतं विजय कदम दुबईमधून बोलले, आणि हे गेस्ट जे आपल्याशी डायरेक्टली ऑस्ट्रेलियामधून बोलले, आणि तो वेगळा अनुभव होता. आणि निश्चित एक छान प्रकारे त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला त्यांनी स्ट्रगल, आणि त्यानंतर मग त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य ऑस्ट्रेलियामध्ये स्ट्रगल करत करत पुढे आले, आणि इतक्या दूर ऑस्ट्रेलियामध्ये छान पद्धतीनं सेट झालेले आहेत, आणि पुढे पण त्यांना ऑस्ट्रेलियात राहायला आवडणार आहे. आणि छान छान माहिती, प्रेरणादायक माहिती की किती विपरीत परिस्थितीतनं त्यांनी हा सगळा त्यांचा प्रवास केला हे आपल्याला यामधनं समजलं. तसंच जे सागर कळाणे म्हणून जे आहेत त्यांचं तुम्ही आता मी वाचायला सांगितलं होतं, खूप छान तो लेख आहे. अजून एक लेख त्यांचा मी उद्या टाकेन. ते आज येणार होती पण आज काही कारणानिमित्त ते आज येणार नाहीयेत. कळलं का? त्यांच्याऐवजी आपण आज आपल्यामध्येच काही रिव्हिजन टाईप, जसं 2 मुद्द्यांना सुरुवात. जोहरी विंडो बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती अप्लाय करणं कसं महत्वाचं आहे ते आपण बघितलंय. आणि ती एकदा आपल्यातलीच विद्यार्थिनी तिला जे काही कन्सेप्ट त्यातल्या नीट समजल्यात ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ती करण्यापूर्वी मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की अजून एक पोस्ट मी ग्रुपवर टाकली होती शिक्षकांसाठी. तुम्ही जो ग्रुपवर बघितलं असेल 2 दिवसापूर्वी, की ज्या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांना तुम्हाला असं वाटतं की डिजिटल स्किल्स येणं आवश्यक आहे. मी रोटरी क्लब ऑफ साऊथ ईस्ट या पुण्यातल्या क्लबचा 2 वर्षापूर्वी प्रेसिडेंट होतो. आता मी तिथला स्किल डेव्हलपमेंटचा जो युनिट आहे त्यातला भाग बघतो. आणि या क्लब तर्फे तुम्ही जर बघितलं असेल तर डिजिटल गुरु मंत्रा, किती जणांनी ही पोस्ट वाचली आहे तुमच्या वजावर टाकलेली? त्यांनी यस टाईप करा 2 मिनिटांमध्ये. डिजिटल गुरु मंत्रा ही पोस्ट किती जणांनी वाचली आहे बघा, ग्रुपमध्ये आहे का? ही अतिशय डिजिटल गुरु मंत्रा म्हणून
हा खूप छान प्रोग्राम रोटरी तर्फे राबवला जातोय आणि हा सर्व शिक्षकांसाठी आहे. ज्यांना जे शिक्षक आहेत तुम्ही बघितली पोस्ट, बरोबर आहे? श्रुतिकानी बघितली, अजून कोणी बघितली नसेल तर तुमच्या हातात आता मोबाईल आहे, मला ऐकता ऐकता ती पोस्ट बघा. मी जस्ट थोडक्यात त्या पोस्ट बद्दल सांगतो की रोटरी क्लब ऑफ साऊथ ईस्ट पुणे यांच्यातर्फे आपण हा प्रोग्राम राबवतोय पुण्यातनं. डिजिटल गुरुमंत्रा याचा मुख्य उद्देश असा आहे की अनेक शिक्षकांना सध्या आयटी स्किल्स नाहीयेत तेवढ्या लेवलला, तर ती आयटी स्किल्स देण्यासाठी 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 6 दिवसामध्ये त्यांना ती स्किल्स दिली जाणार आहेत. आणि हा सगळं संपूर्ण प्रोग्राम हा विनाशुल्क आहे, कुठलेही पैसे भरायचे नाहीयेत. त्यासाठी त्यांना या लिंकवर जाऊन क्लिक करायचंय, तो फॉर्म भरायचा आहे आणि नंतर त्यांनी सक्सेसफुली तो कम्प्लीट केला. एक्झाम दिल्यानंतर प्रत्येकाला रोटरी इंटरनॅशनलचं सर्टिफिकेट मिळणार आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ते सर्टिफिकेट निश्चित एक मानाचा तुरा असणार आहे त्या शिक्षकाच्या ह्याच्यामध्ये किंवा त्या संस्थेला सुद्धा, की आमच्या शिक्षकांनी हा कोर्स कम्प्लीट केला. कारण ह्या कोर्स कम्प्लीट केल्यानंतर त्यांचे डिजिटल स्किल्स वाढणार. यामध्ये थोडक्यात सांगतो तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, त्याचं कारण असं आहे की तुम्ही शाळांमधनं आलेला तुम्ही अनेक शिक्षकांना ओळखता, तर तुमच्यातर्फे तुम्ही या शिक्षकांना हे पाठवू शकता आणि त्यांना यामध्ये भाग घ्यायला सांगू शकता. आणि त्यामुळं यातनं स्किल काय वाढणार आहे शिक्षकांचं, तर सर्वात महत्वाचं शिक्षकांचं स्किल असं वाढणार आहे की शिक्षकांना छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना व्हॉट्सअप वापरता येतं, पण व्हॉट्सअप लॅपटॉपवरनं ओपन करणं, हॉटस्पॉट घेणं, किंवा तुम्ही जे आज MSCIT मध्ये अनेक गोष्टी शिकताय त्याच्यामध्ये वेगवेगळी ऍप्स आहेत की जी अत्यंत महत्वाची आहेत, त्याचं नॉलेज असणं. तर त्या ऍप्सचा वापर, कन्व्हर्जन PDF फाईल मध्ये करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स बघणं, किंवा डिजी लॉकर जे ऍप आहे, मी तुम्हाला मागेही बोललो होतो, अशी अनेक ऍप आहेत. जसं आता नासाचा ऍप आशिषनी आपल्याला परवा सांगितलं, श्रुतिकानी पण सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दलची माहिती शिक्षकांना असणं आवश्यक आहे. ती जर शिक्षकांना झाली तर ती मुलांपर्यंत पोहोचेल, शिक्षक स्मार्ट होतील आणि मुलं पण स्मार्ट होतील. या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम राबवलेला आहे. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती की तुम्ही ही माहिती अवश्य तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा, शिक्षकांना ते रजिस्टर करायला सांगा. आणि मला पूर्ण खात्री आहे जे शिक्षक याला रजिस्टर करतील, आणि आता कसं आपण गुगल मीटला ठराविक वेळेत 2 वाजता भेटतोय, पण त्याच्यामध्ये गुगल मीट वगैरे काही होणार नाहीये. त्या शिक्षकांना ते एक व्हिडिओ दिला जाईल, त्या व्हिडिओमध्ये उदाहरणार्थ ते डिजी लॉकर ऍप कसं वापरायचं शिकवलं जाईल, आणि ते शिकवल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका असेल ती त्यांनी सोडवली की त्यांना हे असे 6 दिवसाचा प्रोग्राम आहे, 10-12 व्हिडिओज त्यांना मिळतील की ज्यामधनं खूप छान पद्धतीनं डिजिटल स्किल्स त्यांची सुधारता येऊ शकणार आहे. तर तुम्ही अवश्य हा मेसेज तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जे आणि त्या शिक्षकांना या अभियानामध्ये सहभागी करा. त्या शिक्षकांनी तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे, पहिलीपासून तुम्ही आता जे काही शिक्षण घेतात तोपर्यंत. तुमच्याकडनं जर हा गिफ्ट त्यांना मिळाला, कारण तुम्हाला करायचं काहीच नाहीये, हा जो मेसेज तुम्हाला मी टाकलाय ग्रुपवरती तो त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करायचा आहे आणि त्यांना फोन करून सांगायचंय. काय होतं, नुसता मेसेज फॉरवर्ड करून आजकाल कोणी बघत नाही, भरपूर मेसेज येतात, कळत नाही काय करायचं, आणि वाचता येत बऱ्याच वेळा तेवढं वाचत नाही तेवढ्या सिरियसली. आपण तुमच्याकडे बघूनच बघतोय ना, तर त्यामुळे ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. तर तुम्ही त्यांना फोन करा स्पेसिफिकली, सर हा खूप छान प्रोग्राम आहे सर, मी तुमच्यासाठी माझ्या सरांकडनं मला मिळालेला आहे, तर तुम्ही ह्या निश्चित त्यात रजिस्टर करा, तुम्हाला याचे बेनिफिट मिळतील, असं फोन करून त्यांना अवश्य सांगावं असं मला वाटतं. आता मी जे काही सांगितलं तुम्हाला समजलंय का? तुम्ही हे करायला तयार आहात का? ज्यांना समजलंय, जे हे करायला तयार आहेत, जो मी संधी तुम्हाला आता दिलेली आहे, त्यांनी येस टाईप करा. आणि जे नाही, मला समजलं नाही, मी काही करणार नाही, हे त्यांनी नो टाईप करा. आपलं परखड असतं प्रत्येक गोष्टीत, बरोबर आहे की नाही? परखड बोलायचं. टाईप करा त्याप्रमाणे चॅटमध्ये की सर तुम्ही आता जो सांगितलं गुरुमंत्राचं ते मी व्हॉट्सअपवर बघितलं, मला ते माझ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडेल, त्यांनी येस टाईप करा. आणि ज्यांना नाही, त्यांनी नाही जमणार, त्यांनी नो टाईप करा, काही प्रॉब्लेम नाही. जे काही तुमच्या भावना आहेत त्या इथं लिहा, पण तो मेसेज नीट वाचा, त्याच्या मागचा हेतू नीट समजून घ्या. आणि हेतू चांगला असेल, गोष्टी चांगल्या असतील तर त्या अनेकापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्या देशाचे आता तुम्ही सुजग नागरिक बनणार आहात पुढे, किंवा काही जण 18 वर्ष पास झाले असतील, ते बनलेही असतील, कळालं का? तर त्यामुळे तुम्ही या दृष्टिकोनातून एक चांगलं काम
इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा असं मला आवर्जून सांगणं आहे. आत्ता आपण आपल्यामध्ये आत्ता सानिया आली आहे का? कारण सानियाचा मला फोन, सानिया आहे का आत्ता? ऍप बद्दल ती बोलणार होती, तिला जे काही. सानिया आहे का आत्ता? तिच्याकडनं कम्युनिकेशन झालं होतं मला. ठीक आहे, ती आता अवेलेबल दिसत नाहीये. श्रुतिका आहे का? श्रुतिका? येस. श्रुतिका, तू छान परवा नासा बद्दल माहिती. जोहरी विंडो हा जो कन्सेप्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला चांगल्या प्रकारे समजून घेताना आणि इतरांनाही समजून घेताना. आणि हे जर ह्यातला ओपन भाग जेवढा तुमचा वाढेल तेवढं तुमचा कॉमन सेन्स, तुमच्यामध्ये अनेक गोष्टींची सुधारणा होणार आहे. तर श्रुतिका, थोडक्यात तुला या जोहरी विंडो मध्ये काय समजलं ते मांडू शकशील श्रुतिका? हा, येतोय, बोल श्रुतिका. हा, बोल श्रुतिका, बोल. आवाज येतोय सर्वांना? आवाज तुझा थोडा कट होतोय श्रुतिका. गुड आफ्टरनून. हा, नाही, तुझा आवाज कट होतोय जरा. तर मी आज जोहरी अमेरिकन सायकोलॉजिस्ट. हॅलो. हा श्रुतिका, तुझा आवाज जरा मधनं कट झाला, तू पुन्हा सुरुवात करतेस जरा आवाज व्यवस्थित? येतोय सर सर्वांना? आता येतोय, बोल. हॅलो. हा, बोल, येतोय. हो सर. हा, बोल बोल. तर आज मी जोहरी विंडो बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर जोसेफ लुफ्ट अँड हॅरिंग्टन इंघम 1955 मध्ये ह्या अमेरिकन 2 सायकोलॉजिस्ट या दोन्ही सायंटिस्टने ही जोहरी विंडो ही सर्च केली आहे. तर या दोन्ही नावाच्या अक्षरामधील जोहरी मधील जो अँड हॅरिंग्टन मधील हरी, तर यावरून या विंडोला जोहरी असं नाव दिलं आहे. तर ही विंडो कशासाठी बनवली होती व याचा यूज काय आहे? तर तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल की आपण कसे वागतो, कुठे चुकतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये. थोडं सावकाश घे श्रुतिका, थोडं फास्ट होत आहे, थोडं सावकाश. हा, थोडं सावकाश बोल. हो सर. ओके ओके, कंटिन्यू. ओके सर. तर ही विंडो कशासाठी बनवली होती व याचा यूज काय आहे? तर तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल की आपण कसे वागतो, कुठे चुकतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला आपली पर्सनॅलिटी कशी उत्तम प्रकारे डेव्हलप करायची असेल. आणि आपण पाहतो की काही व्यक्तींची पर्सनॅलिटी, त्यांचं कन्व्हर्सेशन, त्यांची बोलण्याची पद्धत पाहून खरंच आपण इम्प्रेस होतो. म्हणजेच त्यांच्या बोलण्यातील गुणवैशिष्ट्ये, त्यांचे संवाद कौशल्य, म्हणजे आपण म्हणतो ना की त्या व्यक्तीचा स्वभाव खूप छान आहे किंवा त्याचं हेल्पिंग नेचर खूप छान आहे, तशाच पद्धतीचं. तर स्वतःला ओळखण्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूला असलेले आपले रिलेटिव्ह यामधील आपले रिलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने गोष्टी समजावून घेण्यासाठी, आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठी ही जोहरी विंडो आपल्याला मदत करते. याचबरोबर स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी, सेल्फ अवेअरनेससाठी ही आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. पर्सनल डेव्हलपमेंट, इम्प्रूव्ह कम्युनिकेशन, इंटरपर्सनल रिलेशनशिप अमंग इंडिव्हिज्युअल्स व्हेन दे आर इन अ ग्रुप. तर या सगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. तर हे मॉडेल हे 2 आयडियाज वरती आधारित आहे. यामधील फर्स्ट आयडिया आहे ट्रस्ट कॅन बी अक्वायर्ड बाय रिव्हिलिंग इन्फॉर्मेशन अबाउट यू टू अदर्स. तर बेसिकली ट्रस्ट कसा करायचा, म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी आपण एखाद्याला सांगतो, शेअर करतो, म्हणजेच आपण त्या व्यक्तीवरती ट्रस्ट करतो. सो दॅट इज वाय रिव्हिलिंग इन्फॉर्मेशन अबाउट यू टू अदर्स. आणि सेकंड इन्फॉर्मेशन आहे लर्निंग युअर सेल्फ फ्रॉम देअर फीडबॅक्स. दॅट्स मीन्स म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून फीडबॅक्स घेता, यामध्ये तुमच्या घरातील असतील, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, ग्रुप मेंबर्स असतील, तर जे काही तुमच्याबद्दल सांगतात, तर त्या गोष्टी तुम्ही ज्या गोष्टी हायड आहेत त्या गोष्टीमध्ये लक्षण समजून घेणे. त्या व्यक्ती तुम्हाला कोणता फीडबॅक देतात, तुम्ही त्या गोष्टी ऐकता व समजून घेता की त्यांना काय सांगायचं आहे. तर हा फीडबॅक तुमच्यासाठी खूप उपयोगी असतो आणि हा क्रुशियल रोल प्ले करू शकतो. तर यामध्ये 4 क्वाड्रंट्स आहेत. यामध्ये फर्स्ट आहे ओपन सेल्फ, म्हणजे ओपन एरिया.
तर यामध्ये ओपन एरियामध्ये काय येतं, नॉन टू यू अँड नॉन टू अदर्स. तर ओपन एरियामध्ये ह्या गोष्टी येतात, ज्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला गोष्टी माहीत असतात व या गोष्टी इतरांना देखील माहीत असतात. फॉर द एक्झाम्पल म्हटलं तर तुमची हाईट असेल, तुमचा कलर असेल, तुमचं प्रोफेशन, तुम्ही जॉब कोणता करतो, या गोष्टी आपल्याला माहीत असतात व इतरांना देखील माहीत असतात. याच पद्धतीने तुमचा बिहेवियर, ॲटिट्यूड, फिलिंग्स, इमोशन्स, नॉलेज, एक्सपिरियन्स, स्किल्स, व्ह्यूज ह्या गोष्टी तुम्हाला पण माहीत आहेत व इतरांना देखील माहीत असतात. ऑब्विसली ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या व इतरांना त्या गोष्टी माहीत असतील तर कम्युनिकेशन करणे इझी होईल ना. तर हा ओपन एरिया जेवढा इन्क्रीज होईल तर वाढेल तेवढाच कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे सोपे होईल. तर हा ओपन एरिया वाढवणे व ग्रुप डायनॅमिक्स बेटर परफॉर्म करणे आहे. तर हा ओपन एरिया वाढवायचं म्हणजे आपल्याला आपला ब्लाइंड एरिया म्हणजे ब्लाइंड स्पॉट कमी करायचे आहेत. तर ब्लाइंड स्पॉट जर आपल्याला कमी करायचं असेल तर लोकांकडून आपल्याला फीडबॅक घ्यायला हवे. म्हणजे लोक जे तुम्हाला फीडबॅक देतात ते समजून घेणे व त्या फॉलो कराव्या. यामुळे आपण आपला ओपन स्पेस इन्क्रीज होतो. तर ओपन एरिया वाढवायची दुसरी पद्धत म्हणजे जो आपला हिडन एरिया आहे तो कमी करायचा. म्हणजेच काय करायचे, तर अशी कोणती तुमच्याबद्दल माहिती असेल जी तुम्ही हिडन ठेवली आहे तर ती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करायची, म्हणजे आपल्या ग्रुप मेंबर सोबत ती शेअर करायची. सेकंड पार्ट आहे यामध्ये ब्लाइंड एरिया म्हणजेच ब्लाइंड स्पॉट. यामध्ये येतं अननोन टू युअर सेल्फ, नॉन टू अदर्स. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल काही गोष्टी आपल्याला माहित नसतात पण ते इतरांना माहित असतात. तर यामध्ये फॉर द एक्झाम्पल म्हटलं तर यामध्ये काय येते, तर आपल्याला असे वाटते की मला राग येत नाही, मी चांगली व्यक्ती आहे किंवा माझ्यामध्ये वाईट गुण नाहीयेत. पण हा काही लोक असतील जे नोटीस करतात की तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या वर्तणुकीमध्ये थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला राग येत असेल कदाचित, अशा अनेक लहान सहान गोष्टी पण असू शकतात. म्हणजे आपल्याला माहित नसतेच की माझ्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आहे की नाही, एखादे टॅलेंट्स, इमोशन्स माझ्यामध्ये ती गोष्ट आहे की नाही. पण जे आपले फ्रेंड्स, ग्रुप मेंबर्स असतील त्यांना त्या गोष्टी माहीत असतात. आपले जे ब्लाइंड स्पॉट म्हणजे लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस, तर या एरियाला आपल्याला कमी करायचं आहे. तर काही व्यक्तीमध्ये अँगर मॅनेजमेंट इश्यू असतील, काही जण जास्त स्ट्रेस घेत असतील, चिडचिड असेल, तर कोणी जास्त पॅनिक होत असेल, तर काही लोकांची वर्तणूक दुसऱ्यासोबत चांगली नसेल. ह्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात व आपल्याला माहित देखील नसतात. तर यावरची फीडबॅक ही जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो इतरांना फीडबॅक देता तो नॉन जजमेंटल असावा, म्हणजेच अनिर्णायक असावा, ओपन माइंडेड असावा. कारण तुम्ही जर फीडबॅक देताना जजमेंट होऊन दिला म्हणजे तो निर्णय स्वरूपात निष्कर्ष असेल, तो या फीडबॅक सिच्युएशन मध्ये चांगला रोल प्ले करू शकणार नाही. आणि जर तुम्ही तुमचे फीडबॅक देत असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह वे म्हणजे सकारात्मक पद्धतीने द्या, म्हणजे लोक त्यावरती काम करतील आणि तुमचे ब्लाइंड स्पॉट कमी करण्यासाठी तुम्हाला मदत देखील करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला काही व्यक्ती त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ शेअर करत असतील तर यामध्ये सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन पण असू शकते. तर याचा अर्थ त्या माहितीचा तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवायचं, कुठेही डिस्क्लोज नाही करायची आणि एक ट्रस्ट असा विश्वास निर्माण करायचा आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने नंतर देखील तुम्हाला त्यांचे ब्लाइंड स्पॉट शेअर केले पाहिजेत, तुमच्याजवळ फ्री माइंडने गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या व्यक्तीच्या मनात तुमच्या प्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. तर यामध्ये थर्ड क्वाड्रंट येतो हिडन एरिया. या हिडन एरियामध्ये काय येतं, नोन्स टू यू अँड अननोन टू अदर्स. म्हणजे तुमच्याबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतात पण इतरांना तुम्ही त्या सांगितलेल्या नसतात किंवा इतरांना त्या माहित नसतात. फॉर द एक्झाम्पल म्हटलं की जसे की तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, तुमचा भूतकाळ असेल, तुमच्या फ्रेंड्सला, जवळच्या व्यक्तींना माहित नसेल. जसे काही गोष्टी असतात तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असतील, तुम्हाला माहित असतात पण तुम्ही इतरांसमोर ते कधी शेअर करत नाही व सांगत देखील नाही. अशी कोणती माहिती असेल, एखादी भीती असेल, सिक्रेट असेल, जे तुमच्याबद्दल ते तुम्हाला माहित आहे पण इतरांना माहिती नाही. ऑब्विसली अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, पर्सनल इन्फॉर्मेशन असते जे कोणी कोणाला शेअर करत नाही. पण जर तुमच्या कामाशी, परफॉर्मन्सशी संबंधित माहिती असेल तर डेफिनेटली तुम्ही ती सांगायला पाहिजे, जेणेकरून तुमचा ओपन एरिया प्लेस वाढेल. आणि जर तुम्ही इन्फॉर्मेशन डिस्क्लोजर करता तर ती इन्फॉर्मेशन तुमच्या कामाशी रिलेटेड असेल तर तुम्ही सांगायला हवी. आणि जरी तुमची काही व्हेरी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल तर ती नाही सांगितली तरी देखील चालेल. आणि जर आपण आपल्या काही गोष्टी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केल्या तर तुम्ही कुठे ना कुठे त्या व्यक्तीवरती एक ट्रस्ट करत असता. आणि जर तुम्ही कोणाला विश्वासात घेऊन काही गोष्टी शेअर करत असाल तर एक समन्वय साधला जातो. बेटर अंडरस्टँडिंग, कोऑपरेशन, ट्रस्ट, टीम वर्किंग, इफेक्टिव्हनेस अँड प्रोडक्टिव्हिटी या सर्व गोष्टी इन्क्रीज होण्यासाठी मदत होत असते. काही वेळा काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, कन्फ्युजन असतं, तर त्या ठिकाणी त्या गोष्टीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण शेअर केली पाहिजे आपल्या ग्रुप मेंबर्समध्ये. तर म्हणजेच एखादे इंटेन्शन सिक्रेट असेल कामाशी रिलेटेड तर ते तुम्ही सांगत असाल तर एक ट्रस्ट एन्व्हायरमेंट क्रिएट होते व गोष्टी सोप्या होत जातात व यामुळे तुमचा हिडन एरिया कमी होईल व डिस्क्लोजर थ्रू तुमचा ओपन एरिया वाढेल.
यामध्ये फोर्थ क्वाड्रंट येतो अननोन सेल्फ, म्हणजेच अननोन टू युअर सेल्फ अँड अननोन टू अदर्स. म्हणजे काही गोष्टी तुमच्याबद्दल तुम्हाला माहित नसतात व इतरांना देखील त्या माहित नसतात. म्हणजे काही वेळा असे होते ना, खूप छान असं काहीतरी वर्क करतो आपण, की लोक म्हणतात की मला वाटले नव्हते की तू असं काहीतरी करशील, पण तुम्ही पण कधीतरी विचार केलाच असेल ना की मी करू शकले, मला वाटत नव्हते की मी करेन. तर ह्या गोष्टी अननोन एरियामध्ये येतात. यामध्ये म्हणजे काही असू शकते, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी कोणती माहिती असू शकते, फिलिंग्स, कॅपेबिलिटीज, टॅलेंट असू शकते जे तुम्हाला पण माहित नाही अजून व इतरांना देखील तुम्ही कधीही करून दाखवले नसेल. काही वेळ ट्रॉमॅटिक पास्ट एक्सपिरियन्स, त्रासदायक आठवणी असतात, प्रसंग असतात जे आपण आपल्या मनामध्ये सप्रेस केलेले, दडपून ठेवलेले असतात. त्या गोष्टी आपण स्वतःला पण आठवू देत नाही व इतरांना सांगायची इच्छा देखील नसते. तर अशा एक्सपिरियन्समुळे हा अननोन एरिया तयार होत असतोय. तर काही वेळा लोकांच्या ऑब्झर्वेशन मधून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याबद्दल समजत असतात. म्हणजेच तुम्ही खूप हार्ड वर्किंग असाल किंवा तुमच्यामध्ये एखादं टॅलेंट असेल, या गोष्टी इतर ऑब्झर्व करतात व सांगतात हा की हे तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, ही तुझ्यामध्ये ही कार्यक्षमता आहे. तेव्हा आपण रिअलाइज करतो खरंच हे पण एक टॅलेंट आहे आपल्यामध्ये. तर जर तुम्ही तुमच्या ग्रुपशी कम्युनिकेशन केलं, तुमच्या क्वालिटीज, टॅलेंट जर तुम्ही सांगितलं, यामुळे सेल्फ अवेअरनेस वरती काम केलं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे ग्रुप मेंबर्स असतील, त्यांनी तुमची इन्फॉर्मेशन समजून घेतली व तुम्हाला प्रॉपर फीडबॅक दिली, तर त्यामधून नक्कीच अननोन एरिया कमी होऊन ओपन एरिया इन्क्रीज होईल. तर अशा प्रकारे 4 क्वाड्रंट्स आहेत. तर तुम्ही म्हणजे आपण अशा प्रकारचे एक विंडोज बनवा व त्यावरती आपण सगळं वर्क करू. यामुळे ओपन एरिया इन्क्रीज होण्यासाठी मदत होईल. तर डोंट ओव्हर द शेअर इन युअर सेल्फ डिस्क्लोजर. तर एवढ्या गोष्टी पण इतरांना सांगू नका की तुमचा हिडन एरिया झिरो होईल. काही गोष्टी असतात ज्या नाहीच सांगितल्या जात, ते तर आपल्यावरती, आपल्या थिंकिंग वरती असते की कोणत्या गोष्टी कोणत्या व्यक्तीजवळ डिस्क्लोज कराव्या. योग्य ठिकाणी, योग्य सिच्युएशन मध्ये, योग्य व्यक्तीजवळ गोष्टी शेअर करणे आवश्यक असते. आणि सेकंड म्हणजे सम पीपल थिंकिंग अँड कल्चर डिफरंट. म्हणजे व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती, म्हणजे लोकांची विचार करण्याची पद्धत, कल्चर डिफरंट असते. मग जरुरी नाही की ते जे तुम्हाला फीडबॅक देतात ते नेहमी योग्यच असेल. कधी कधी ती चुकीची इन्फॉर्मेशन देखील असू शकते. एक्झॅक्ट. मग त्यावरून तुम्ही चेंज करा. मग यासाठी सर्वात गोष्ट म्हणजे स्वतःचं माइंड पण इथे युज करायला हवं ना, त्या ठिकाणी सेल्फ नॉलेज असायला हवं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिलेली फीडबॅक किती प्रमाणात योग्य आहे याची समज, याची पडताळणी आपण करायला हवी व एखादी फीडबॅक त्यावर पडताळणी करा व योग्य वाटत असेलच तर ती फीडबॅक अचीव्ह करा. छान श्रुतिका, छान सांगायचा प्रयत्न केलास. अजून काही बोलायचं तुला? नो सर. हो श्रुतिका, 2-3 फीडबॅक तुला द्यायचे. सर्वात पहिलं म्हणजे तू अभ्यासपूर्ण बोलतेस किंवा तुझं अनेक वेळा अभिनंदन केलं गेलेलं आहे. तू ऑलरेडी 2 प्राइजेस जिंकलेली आहेत. एक 500 रुपयाची पुस्तकं जिंकलेली आहेत आणि 1000 रुपयाचं वर्कआउटचं पण जिंकलेलं आहे. आणि तुझा परफॉर्मन्स निश्चित चांगला असतो. पण फीडबॅक एक महत्वाचं लक्षात घे की कधीही बोलताना थोडंच तुझी घाई होते, थोडं सावकाश बोल. कारण तुला आता हा जोहरी विंडो, हा जो काही समजलेला आहे तो तुला इतरांना समजून सांगायचं की मला काय समजलं, मला काय आवडलं यातलं, कळालं का? आणि त्याप्रमाणे तुम्ही हे प्रेझेंट केलं, ते चांगलं प्रेझेंट केलं. मला एक प्रश्न तुला या निमित्ताने विचारायचा आहे की जोहरी विंडो समजण्याच्या अगोदर आणि समजल्यानंतर, आता ह्या लेक्चरमध्ये आपण घेतलं, तर खरं तर जोहरी विंडो हे समजणं हे आहेच, पण आपण हे करत होतोच. अनेक मुलं करत असतात, फीडबॅक घेत असतात, पण त्याला एक सायंटिफिक मार्ग या शास्त्रज्ञांनी आखून दिलेला आहे, तो आपल्याला समजला आज. अदरवाईज बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातल्या माहीत आहेत हे आपल्याला कळल्यानंतरही समजतं. तर तुझी प्रामाणिक भूमिका मला हवी आहे श्रुतिका, की हे जोहरी विंडो जे तुला समजलं, कारण तू मला म्हणाली होतीस की मी आईकडनं ऑलरेडी अशा प्रकारे फीडबॅक घ्यायचे आणि मग त्याचा मला बेनिफिट झाला. तू असं ऑलरेडी सगळ्यांबरोबर शेअर केलं होतंस. आता हा जोहरी विंडो हा सायंटिफिकली अभ्यासल्यानंतर तुला वाटतं तुझ्यात काही बदल झालेत, काही बेनिफिट्स त्याचे तुला मिळाले, काही त्याचे बेनिफिट मिळाले का? या संदर्भात बोलता आलं तर 2 वाक्यात बोल श्रुतिका. हो येस सर, मला शेअर करायला नक्कीच आवडेल. म्हणजे मी या अगोदर पण सांगितले होते की मी म्हणजे माझ्या आईकडून फीडबॅक्स घेते, म्हणजे मी कशी वागते, कुठे चुकते माझ्या वर्तणुकीमध्ये. म्हणजे यामध्ये आईने जे मला फीडबॅक्स दिले मी त्यावरती काम देखील केले. आणि मला या फीडबॅक्स मधून अनेक जणांकडून फीडबॅक्स घेतले, त्यामधून मला फीडबॅक्स मधून समजले की मला छोट्या छोट्या गोष्टीवरती राग येतो किंवा चिडचिड होते किंवा एखाद्या गोष्टीवरती जास्त विचार करण्याची सवय आहे. सो या गोष्टी ज्या आहेत मी ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुड गुड गुड, खूपच छान. नाही, आता ह्या ज्या 4 विंडो आहे त्याच्यामध्ये जसं म्हणतो आपण की एक ब्लाइंड, एक हिडन आणि एक अननोन, बरोबर आहे? तर
ह्याच्या इथे 4 विंडो आहेत ना. एक ओपन भाग आपल्याला वाढवायचा आहे, बरोबर. हो ब्लाइंड मध्ये आपण फीडबॅक घेतल्यानंतर आपला ब्लाइंड भाग कमी होतो आणि आपल्याला फीडबॅक मधनं गोष्टी कळतात, जसं तू करतेस ऑलरेडी. हो बरोबर आहे. आणि हिडन मध्ये की जे तुला, जसं तू एक सांगितलं आता की जे तुला माहित नाही पण इतरांना माहिती, इतरांनी तुला सांगितलं की तुला चिडचिड करतेस, किंवा आत्ताच मी तुला सांगितलं फीडबॅक की जरा तू सावकाश बोल, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे तुला माहित, तुला वाटतं की तू व्यवस्थित बोलतेस, पण मग फीडबॅक बद्दल तू त्यात सुधारणा करायचा प्रयत्न करतेस, बरोबर आहे. तसं हा जो पुढचा भाग आहे की नायदर यू नो नॉर अदर्स नो, डिस्कवर. म्हणजे डिस्कवरच्या बाबतीमध्ये मी बोललो होतो, 2-3 उदाहरणं दिली होती. जसं आपले रवींद्रनाथ टागोर, ते बसले बसले आणि त्यांना काहीतरी डिस्कवर झालं आणि त्यांना कळलं की ते चांगलं चित्र काढू शकतात. हो सर, त्यांना वयाच्या 62 वर्षी त्यांना समजले की ते चांगले चित्रकार आहेत म्हणून. करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. सेम डॉक्टर चाकणे सर आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलं बघा, आपल्याला आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, की नोबेल प्राइज मिळवणारे 2 नोबेल रेट असे आहेत की जे प्रियसीची, त्यांच्या मैत्रिणीची वाट बघताना कंटाळून कंटाळून त्यांना ते काय करत होते, पेन्सिलीने टक 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 करत 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 खूप त्यातनं त्यांना नोबेल प्राइज मिळालं, बरोबर आहे की नाही. मला काय म्हणायचंय की ऑब्झर्वेशन एखाद्या गोष्टीवर, किंवा क्रोमॅटोग्राफीचा पण असंच झालेलं आहे. म्हणजे दोन्ही नोबेल रेट्सनी हे सांगितलं की आम्ही आमच्या मित्रणीची वाट बघता बघता कंटाळून हे, त्यातनं आम्हाला काम करता करता गोष्टी समजल्या, डिस्कवर झाल्या आणि आम्ही हे नवीन शोध काढले आणि त्यातनं नोबेल पारितोषिक मिळालं. आता त्यानंतरचा संशोधन करायला, कारण ते एकटेच प्रियसीची वाट बघत नव्हते, अनेक जण बघायचे, पण त्यांना त्यातनं ती संशोधन दृष्टी समोर आली आणि त्यांनी ते नोबेल प्राइज मिळवलं, असं आपल्याला चाकणे सरांनी सांगितलं आणि ते सत्यच आहे. मला तुला अनुषंगाने विचारायचं की काही डिस्कवरिंग जे आहे, जसं तुझ्या 2 गोष्टी सांगितल्या, जे तुलाही माहित नाही, तुझ्या मित्रमैत्रिणी आई वडिलांना माहित नाही, पण तुला डिस्कवर काही असं वेगळं झालं असं काही वाटतंय का तुला? हो सर, अल्फाबाईट मध्ये MSCIT आणि फ्रीलान्सिंग जॉईन केल्यापासून सर मला माहित होतं की मला वक्तृत्व करता येतं, थोडंफार बोलता येतं, पण इथं आल्यानंतर एक मला प्लॅटफॉर्म भेटला आणि मी जेव्हा पहिल्यांदा बोलले तेव्हा सर्वांनी फीडबॅक दिला, सर्व ग्रुप मेंबरने फीडबॅक, सर तुम्ही फीडबॅक दिला. या फीडबॅक मधून मला समजलं की मी चांगले बोलू शकते. यानंतर मी हे जे आहे स्किल आहे माझ्यामध्ये ते मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. वा, छान छान छान, गुड, अभिनंदन. श्रुतिका, खूप छान तू इन्व्हॉल्व्ह झालेली आहेस अभ्यासामध्ये, आणि निश्चितच मला या निमित्ताने सर्व विद्यार्थी जे आता प्रेझेंट आहेत त्यांना आवर्जून सांगायचं आहे की सर्वात महत्वाची असते ती स्वतःची इन्व्हॉल्वमेंट. स्वतः आत्ता तुम्ही जे काही 1 तास इथं देता, मग अनेक लोकांना आपण ऐकतो, आपण आपल्या MSCIT शिकलो, आपण फ्रीलान्सिंगचा काही भाग शिकलो आपण, तर या सगळ्यामध्ये तो 100% द्यायचा प्रयत्न करा. आणि जसं श्रुतिकाचं बघा, तिने बरोबर आपण, मला ती आज मेसेज आला की मला जोहरी विंडोवर बोलायचं. तुमच्याकडनंही मेसेज आले पाहिजेत मला की सर मला या, जसं पूर्वी काही टॉपिक्सवर बोलत होती की या टॉपिकवर मला चर्चा करायची, आणि आपला सहभाग वाढवला पाहिजे. आणि तो सहभाग जर वाढवायचा असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही. साधना म्हणजे काय, वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कम्युनिकेट. जसं श्रुतिकानी आज जे काही बोलली ती 10-15 मिनिटं अभ्यास पूर्ण बोलली, कळलं का. आणि तिने ज्या पद्धतीने मुद्दे मांडले तुमच्याही लक्षात आलं, सगळ्यांच्या लक्षात येते का सगळ्यांना. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हा सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की तुम्हाला बोलता आलं पाहिजे. भले थोडं नाही तितकं चांगलं जमणार, पण आपले विचार, आपल्या मनातले विचार जर तुम्हाला मांडता नाही आले, कुठलेही प्रश्न असो, काही प्रॉब्लेम चालू असो, आणि एखाद्याला ऐकल्यानंतर आपल्याला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, तर हे सगळं तुम्ही शिकणं, हेच शिक्षण आहे आणि ते तुम्ही करावं असं मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे. मला वाटतं सानिया आली आहे ना, सानिया आत्ता जॉईन झाली उशिरा. सानिया आली आहे का तू? सानिया मोमीन आहे का? मला जॉईन झाल्यासारखी वाटली मगाशी, आहे का? तर तिने रिक्वेस्ट केली होती की मला बोलायचंय म्हणून. हा सर, आवाज येतोय? हा येतोय आवाज बेटा. तू आज उशीर झाला जॉईन व्हायला. हा सर, ते पप्पा शाळेत गेले, मोबाईल आणायला थोडा उशीर झाला त्यामुळे. बर, काही हरकत नाही बेटा, तुझं स्वागत आहे. मला घरच्या अडचणी माहिती आहेत आणि या अडचणीमधनं सगळ्यांचा प्रवास चालू आहे, तरी तुम्ही सर्वजण इथं येता याचं खूप कौतुक आहे, या सगळ्या अडचणींवर मात करत करत. तर सानिया, तुला कुठल्या विषयी बोलायचंय?
सर मला 2 ॲप विषयी बोलायचं आहे. फर्स्ट फोटोमॅट ॲप आणि सेकंड आहे लाईटरूम. चालेल, काही हरकत नाही, कर सुरुवात. तू स्क्रीन प्रेझेंट करणार आहेस का? हा सर. चालेल, मग आता नाव तुझ्या हातामध्ये सगळं. स्टार्ट इट. ओके. हॅलो फ्रेंड्स, मी आज 2 ॲप बद्दल बोलणार आहे. फर्स्ट आहे फोटोमॅट ॲप. आता आपल्याला माहिती आहे मॅथ हा एकदम खूप इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट आहे आपल्या एज्युकेशनमध्ये. आणि काही विद्यार्थ्यांना मॅथ हा सब्जेक्ट थोडासा डिफिकल्ट जातो. त्यामधले क्वेश्चन्स आन्सर थोडे डिफिकल्ट जातात. त्यामुळं एक ॲप आहे, काही इन्व्हेंटर्सनी ते ॲप इन्व्हेंट केलेलं आहे फोटोमॅट ॲप. म्हणजे ज्यामध्ये आपण एखादा गणिताचा फोटो क्लिक केला तर ते गणिताचं उत्तर, नंतर ते उत्तर कशा प्रकारे आले त्याच्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप आपल्याला ते समजून सांगतात. नंतर मी आता फोटोमॅट ॲप बद्दल थोडी माहिती देते. फोटोमॅट ॲप इज ए मोबाईल ॲप डिस्क्राइब्ड ॲज अ कॅमेरा कॅल्क्युलेटर. म्हणजे ते कॅमेरा कॅल्क्युलेटर नावाने ते डिस्क्राइब केलं जातं. which utilize a phone's camera to recognize mathematical equation and to display the step-by-step solution on the screen. म्हणजे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या गणिताचा फोटो क्लिक केला आणि फोटो क्लिक केल्यानंतर त्याचे आन्सर, त्या इक्वेशनचे आन्सर आपल्याला स्टेप बाय स्टेप ते दिले जातात, प्रोव्हाइड केले जातात. दिस ॲप्लिकेशन वॉज रिलीज्ड इन 2014 बाय मायक्रोब्लिंक, a company based in Zagreb, Croatia, with a registered office in London, United Kingdom. इंग्लंड मधली लंडन मधल्या झॅग्रेब या कंपनी मायक्रोब्लिंक झॅग्रेब येथे स्थित असलेली मायक्रोब्लिंक या कंपनीने 2014 साली या ऍप्लिकेशनचा शोध लावला. या ऍप्लिकेशनला रिलीज केलं. नंतर याचं स्टेबल रिलीज अँड्रॉइड ओएस मध्ये त्याचं स्टेबल रिलीज सप्टेंबर 20 सप्टेंबर 2019 मध्ये झाला. आणि iOS ऍपल ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्याचा 28 सप्टेंबर 2019 रोजी स्टेबल रिलीज झाला. नंतर त्यामध्ये जावा ही कम्प्युटर लँग्वेज यूज केलेली आहे. नंतर हा ऍप 15 पेक्षा जास्त लँग्वेजेस मध्ये उपलब्ध आहे. आपल्याला जो लँग्वेज पाहिजे, इंग्लिश, मराठी वगैरे या विविध लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे. नंतर फॉर एक्झाम्पल त्यामध्ये इंग्लिश आहे, क्रोटियन आहे, कोरियन आहे, पर्शियन आहे, एक्सेट्रा इत्यादी लँग्वेज मध्ये ते उपलब्ध आहे. नंतर हे जे फोटोमॅट ॲप आहे ते टीचिंग अँड लर्निंग ॲप मध्ये 20 महत्वाचे 20 एकदम चांगल्या उच्च दर्जाचे 20 टीचिंग अँड लर्निंग ॲप जे आहेत आपल्या वर्ल्ड मधील, त्यामध्ये हा टॉप 3rd मध्ये 3ऱ्या नंबरला येतो हा फोटोमॅट ॲप. नंतर मी आता स्क्रीन प्रेझेंट करते ते प्रत्यक्षात दाखवण्यासाठी. गुड कर. सर स्क्रीन प्रेझेंट झाली. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ज्यांना दिसते त्यांनी यस टाईप करा. स्क्रीनवर टाईप करा. दिसते का? दिसते, बघ झाली. सगळे सांगतायत तुला. सगळ्यांना विचारायचं तू, सगळ्यांना दिसते का स्क्रीन? येस असेल तर येस टाईप करा. दिसते बघ सगळ्यांना, सगळ्यांनी येस टाईप केलंय. गुड. आता स्क्रीनवर आपल्याला फोटोमॅट ॲप हा वेलकम करतोय. आता सिलेक्ट युअर लँग्वेज. मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली. आता अदर लँग्वेज मध्ये अरेबिक, दानिश, जर्मन, इंग्लिश, स्पॅनिश, पर्शियन इत्यादी लँग्वेज आहेत. 15 पेक्षा जास्त लँग्वेज आहे. आपण कॅन्सल करू. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली आहे. लेट्स गो वर क्लिक करू. लेट्स गो वर क्लिक केल्यावर ते दाखवतात स्टेप बाय स्टेप कसं करायचं. नंतर आपण स्किप करूया. माझ्याकडे अलो करूया. अलो फोटोमॅट टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ अलो करूया. नंतर माझ्याकडे एक मी 10वीचं पुस्तक आहे, त्यामधले एक गणित सिलेक्ट करते. आता सिलेक्ट करू. फर्स्ट इक्वेशन मी सिलेक्ट करते. क्लिक करू. हे क्लिक झालं. आता त्याचा आन्सर येईल आपल्याला. आता ते दाखवतात शो सॉल्विंग स्टेप दाखवतात. एक्सप्लेन स्टेप. आता फर्स्ट स्टेप आहे
4x + 3y = 10. नेक्स्ट स्टेप वर क्लिक करू. आता अजून एक दुसरे 2 मिनिटं मी दुसऱ्या एक क्लिक करते. हो कर. सगळ्यांनी नीट लक्ष द्या, किती छान प्रयत्न ती करते. तिच्याकडचं पुस्तक आहे, तिने तिचा अभ्यास केलेला आहे, सगळं तुमच्या MSCITच्या ऍप मध्ये अवेलेबल आहे. आता यमचा आन्सर दाखवले. त्यांनी यमचा आन्सर 280/3 आलंय आणि एनचा आन्सर -2/3 आलाय. -2/3 एन म्हणजे यमची व्हॅल्यू आहे. आता सॉल्विंग स्टेप दाखवूया. नंतर एक्सप्लेन स्टेप दाखवूया. पहिल्यांदा एक्सप्लेन केलं त्यांनी. आपलं इक्वेशन काय होतं, 3m + 2n = 28. नंतर त्यांनी 3m ची व्हॅल्यू 28 - 2n दिली आहे. नंतर आपण ते एक्सप्लेन केलं त्यांनी. नंतर त्यांनी 3 भागाकार वगैरे गुणाकार वगैरे केलाय. नंतर आपण दुसरी स्टेप एक्सप्लेन करू. नेक्स्ट स्टेप पण एक्सप्लेन करून दाखवली. आपण अशा प्रकारे सर्व स्टेप आपण एक्सप्लेन करू शकतो. त्यांनी एक्सप्लेन करतात ते आणि आपल्याला दाखवतात. अशा प्रकारे आपल्याला जे हवंय ते आन्सर आपल्याला मिळू शकतो. सर माझं फोटोमॅट ऍप बद्दल झालं. छान. तर मी लाईटरूम सर्वात पहिलं छान सांगायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना कळालं असेल की कसं नवीन कसे कसे ऍप्स आहेत आणि त्याचे कसे फायदे आपण करून घेऊ शकतो. आणि ऑलरेडी MSCIT ऍप मध्ये आहे. तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यासा ते प्रॅक्टिकली जसं हिने चेक केलं, बघायचा प्रयत्न केला, तर तुम्ही सगळ्यांनी ह्याचा वापर तुमच्या ह्याच्यामध्ये करा. व्हेरी गुड. सेकंड ऍप बोल. कुठला सेकंड ऍप बोलणार आहेस? नंतर मी लाईटरूम या ऍप बद्दल बोलणार आहे. आपण विविध फोटो काढतो मोबाईल मध्ये. नंतर ते एडिट करण्यासाठी आपण ते एडिट करतो. ते म्हणजे सुंदर एकदम अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण त्याला एडिट करतो. नंतर याच अशाच एक ऍप बद्दल बोलणार आहे मी. लाईटरूम ऍप आहे. त्याला शॉर्ट मध्ये फोटो एडिटिंग ऍप असे म्हणतात. नंतर त्याच्याबद्दल मी माहिती देते. ते ऍडोब सिस्टीम पासून डेव्हलप झालेला आहे. त्याला ऍडोब लाईटरूम म्हणतात. ऑफिशियली ऍडोब लाईटरूम ऍप असे म्हणून ओळखले जाते. ऍडोब फोटोशॉप लाईटरूम इज अ फॅमिली ऑफ image organization and image manipulation software developed by Adobe system for Windows, Mac OS, iOS, Android and tvOS means Apple TV. Adobe Photoshop Lightroom हे इमेज एडिटिंग करण्यासाठी एक ऍप आहे जे Adobe सिस्टीम पासून डेव्हलप केलेला आहे. विंडो, मॅक ओएस, iOS, अँड्रॉइड आणि ऍपल टीव्ही साठी या विविध उपकरणांसाठी ते डेव्हलप करण्यात आलेले आहे. नंतर इट अलोज इम्पोर्टिंग, सेव्हिंग, विविंग, ऑर्गनायझिंग, टॅगिंग, एडिटिंग अँड शेअरिंग लार्ज नंबर ऑफ डिजिटल इमेजेस. म्हणजे या ऍप मध्ये आपण फोटो एडिट करून तो सेव्ह करू शकतो, व्ह्यू करू शकतो, ऑर्गनाइज करू शकतो, टॅग करू शकतो, एडिट करू शकतो किंवा शेअर करू शकतो. इत्यादी वेगवेगळे ऑप्शन ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. लाईटरूम इज नॉट अ फाईल मॅनेजर लाईक Adobe Bridge. Adobe Bridge सारखे हे फाईल मॅनेजर नाहीये. आता Adobe लाईटरूमचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे Adobe लाईटरूम क्लासिक. ते आता नवीन निघालेलं आहे. सानिया, तुला प्रश्न विचारलाय बघ. डेव्हलपर्स कोण आहे त्याचे? Adobe सिस्टीम्स हे त्याचे डेव्हलपर्स आहेत. त्याची इनिशियल रिलीज फेब्रुवारी 2019. लाईटरूम ऍप आहे. Adobe लाईटरूम फोटोशॉप. थोडं सावकाश सांग ना तू पण. जर का पुन्हा एकदा सांग, त्याला कळू देत, कोणी नोकरीला कळू दे. काय नाव ऍपचं? लाईटरूम. Adobe लाईटरूम फोटोशॉप. टाईप पण केलं बघा तिने लगेच. ओके, ठीक आहे, कंटिन्यू. नंतर Adobe लाईटरूम फोटोशॉपचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे Adobe लाईटरूम क्लासिक. आता नंतर त्याचे डेव्हलपर्स Adobe सिस्टीम हेच त्या दोन्ही टाईपचे डेव्हलपर्स आहेत. तर Adobe लाईटरूम क्लासिकची इनिशियल रिलीज 19 फेब्रुवारी 2007, 13 वर्षापूर्वी झाली. नंतर त्याचे स्टेबल रिलीज लाईट क्लासिक म्हणून झाले. लाईट क्लासिक जून 16 जून 2020, 44 दिवसांपूर्वी त्याचे स्टेबल रिलीज झाले.
नंतर नंतर C++ आणि लुआ या लँग्वेज मध्ये ते रिटर्न केलेले आहे. त्याची लँग्वेज ही आहे. नंतर त्याचे ऑपरेटिंग सिस्टीम कोणते ऑपरेटिंग सिस्टीम वर ते वर्क करते. विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 10 चे व्हर्जन 1703 अँड मॅक ओएस 10.12 सिएरा. नंतर त्याचे टाईप कोणता आहे तर इमेज ऑर्गनायझर, इमेज मॅनिप्युलेशन इत्यादी विविध टाईप मधून ते मोडले जाते. नंतर त्याचा दुसरा प्रकार Adobe Lightroom आहे. नंतर त्याचे डेव्हलपर्स Adobe सिस्टम हेच त्याचे डेव्हलपर्स दोन्हींचे आहे. तर त्याची इनिशियल रिलीज या Adobe Lightroom ची इनिशियल रिलीज 19 सप्टेंबर 2017 3 वर्षापूर्वी झाली. नंतर त्याचे स्टेबल रिलीज Lightroom 3.3 असे म्हणून झाली. तर 16 जून 2020 सेम त्याच दिवशी झाली 44 दिवसांपूर्वी. नंतर ते कोणते ऑपरेटिंग सिस्टीम वर वर्क करते ते विंडोज 10 व्हर्जन 1803, मॅक ओएस 10.2, सिएरा, iOS, अँड्रॉइड, tvOS, ऍपल टीव्ही इत्यादी ऑपरेटिंग सिस्टीम वर ते वर्क करते. आणि त्यामुळे आपण एखादा सिंपल फोटो हे विविध एकदम अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपण एडिट करू शकतो. हे ऍपचे खूप महत्वाचे कार्य करते. थँक्यू. छान सानिया, छान सांगायचा प्रयत्न केला. सगळ्यांना समजलं असेल. तुला सर्वात महत्वाचं मी जसं तू आहे, श्रुती आहे, आशिष आहे आणि अजून काही जण भाग घेतात, पण हे प्रमाण सगळ्यांचं वाढणं अत्यंत आवश्यक आहे. MSCITचं जे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे किंवा फ्रीलान्सिंगचं ऍप जे तुमच्या मोबाईलमध्ये आहे, तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, त्याचं नोटिंग केलं पाहिजे आणि तरच तुम्हाला अशा पद्धतीने बोलण्याची संधी मिळू शकेल आणि मग तुम्ही स्वतःला काही बाबतीमध्ये डिस्कवर करू शकाल. जसं आता श्रुतिकानी पण सांगितलं. सानिया तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे दोन्ही ऍप तू छान सांगितलेस. आता तू श्रुतिकाचं जोहरी विंडो मधलं सांगितलं तिने कसं काय, तुला आवडलं का? तुला समजलं का तिने सांगितलेलं? हो सर. अच्छा. तर मला तुला प्रश्न असा त्यामध्ये विचारायचा आहे की तुला याचा काही फायदा झाला का जोहरी विंडोचा? काही तुला वाटतं का तू काही अप्लाय करू शकलीस आणि त्याचा तुला काही फायदा झाला का जोहरी विंडो ह्या कन्सेप्टचा? तुला बोल त्याबद्दल. बोल. मला थोडा फायदा होतोय. नंतर मी थोडं म्हणजे रेग्युलर लाईफ मध्ये त्याचा खूप जास्त फायदा होत आहे की माझ्यामध्ये जे वाईट गुण आहेत ते हळूहळू कमी होत आहेत. बर. ठीक आहे. अजून तुला काही सांगायचंय? नाही सर. ओके. आता मला या निमित्ताने सगळ्यांना असं विचारायचं आहे की तुम्हाला कोणालाही म्हणजे सानिया असेल, श्रुतिका असेल, रिगार्डिंग MSCIT, रिगार्डिंग एनिथिंग किंवा जे गेस्ट आपल्याकडे येतात किंवा तुम्ही जर आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की व्हॉट्सअप वरती तुम्ही बघितलं असेल तर उद्या डॉक्टर सागर कळाणे सर बोलणार आहेत तुमच्याशी. मे बी उद्या, कळालं का? आणि त्यांची डिटेल माहिती त्यात दिलेली आहे. आणि त्यांनी आयसर बद्दल कोणाला माहिती आहे का? आयसर ही शास्त्रज्ञ घडवणारी, जसं IIT म्हणतो की नाही आपण, IIT मध्ये इंजिनियर्स असतात हुशार, तर शास्त्रज्ञ कुठे घडतात तर शास्त्रज्ञांसाठी आयसर ही खूप मोठी संस्था, त्यातलं एक मेन ऑफिस इथं, त्यांचं मेन सेंटर इथं पुण्यामध्ये आहे. कळालं का? तर या आयसर बद्दलची माहिती आणि इतर अनेक माहिती तुम्हाला ज्यांना रिसर्च मध्ये जायचंय, जसं इंजिनियर्सची भारताला गरज आहे, डॉक्टर्सची भारताला गरज आहे, तसं रिसर्च करणाऱ्यांची भारताला गरज आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या अनेक वर्षांमध्ये मॅक्झिमम रिसर्च शोध कुठे लागलेत? अमेरिकेत लागलेत, परदेशात लागलेत. आपल्याकडे शोध फार कमी लागलेत त्या मनाने. कळालं का? आणि सायंटिस्ट निर्माण होणं ही फार मोठी गरज आहे भारताची. आणि फायदा काय होतो सायंटिस्ट मिळाल्यानंतर, नवीन शोध लावल्यानंतर ती पेटंट्स मिळतात आणि ती पेटंट मिळाली की सगळं परकीय चलन त्या देशाला मिळतं. कळालं का? त्यामुळं अमेरिका श्रीमंत काय, सायंटिस्ट भरपूर आहेत, अनेक इनोव्हेशन्स आहेत तिथे, त्यामुळे पेटंट्स त्यांना आहेत. आपण ते वापरतो, हा लॅपटॉप आपण वापरतो, मोबाईल वापरतो, ज्यांची पेटंट्स आहेत तिथं पैसे जातात त्यातले आणि साहजिकच तो देश श्रीमंत होतो. त्यामुळं सायंटिस्ट निर्माण होणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आपल्या समितीचेच माजी विद्यार्थी डॉक्टर सागर कळाणे सरांचं लेक्चर आपलं होईल उद्या किंवा मोस्टली उद्या, अदरवाईज परवामध्ये. कळालं का?
पण तुम्हाला त्यातनं एक दिशा मिळेल. आणि रिसर्च म्हणून जर कोणाला, तुमच्यापैकी किती जणांना शास्त्रज्ञ व्हायची इच्छा आहे? खरंच असेल कोणाला की शास्त्रज्ञ म्हणजे फक्त सायन्सलाच नाही असं बरं का, शास्त्रज्ञ हे सगळ्या फील्डमध्ये होतात. म्हणजे सायकोलॉजी मधले जसं आपण बघितलं सायंटिस्ट होऊ शकतो, जिओग्राफिकल सायंटिस्ट होऊ शकतो, अशा. तर कोणाला संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे असे कोण कोण आहेत त्यांनी यस टाईप करा, आणि नाही त्यांनी नो, की आम्हाला संशोधनात काही इंटरेस्ट नाही. संशोधन म्हणजे खूप अभ्यास करावा लागतं असं नाही. आपण परवाच बघितलं ना, डॉक्टर चाकणे सरांनी सांगितलं प्रियसीची वाट बघत बघत शोध लागला, नोबेल पारितोषिक मिळालं. पण ती 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 इच्छा, काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा, दुर्दम इच्छा असणं हे फार महत्वाचं आहे. तर तुमच्यापैकी किती जणांना काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा आहे? का तुम्हाला असं वाटतं की सगळे शोध लागले तर आम्हाला काही शिल्लकच ठेवलं नाही, असं काही कोणाच्या डोक्यात आहे का? तर बिलकुल नाही. अजून भरपूर शोध लागणं बाकी आहे, हे लक्षात घ्या. कोरोनावरचं व्हॅक्सिन चालू आहे अजून, अशा अनेक गोष्टी, उद्या अनेक आव्हानं पुढे वेगळी येणार आहेत आणि त्याच्यावरती शोध लागणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की मी काहीतरी शोधलं पाहिजे, मी काहीतरी नवीन शोधण्याची माझी इच्छा आहे, असं ज्यांना वाटतं की नाही आय वॉन्ट टू बी इन रिसर्च, त्यांनी येस टाईप करा. आणि ज्यांना वाटतं की तसं काही नाही, मला काही वाटत नाही रिसर्च मध्ये जावं, त्यांनी प्रामाणिकपणे नो पण टाईप करायला हरकत नाही. रिसर्च मध्ये ज्यांना जायची इच्छा आहे, नवीन शोधण्याची इच्छा असते, किती जण आहेत? बरं ठीक आहे, एकाने सांगितलंय मोरे यस म्हणून. बाकीचे संभ्रमात आहेत का? प्रश्न कळाला नाही का नीट मला? शोधणं म्हणजे रिसर्च करणं म्हणजे केवळ सायंटिस्ट अशीच भूमिका नाही. सायंटिस्ट म्हटलं की खूप बुद्धिमान असं वाटतं, साहजिकच आहे. त्याला साधना करायला लागते, अभ्यास करायला लागतो, तेव्हा 4 गोष्टी आपल्या समोर येतात. तर ज्यांना 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 ह्या फील्डमध्ये जायचं आहे, रिसर्च करायचं आहे, आयसर सारखी संस्थेमध्ये प्रवेश मिळणं सोपं नाही, जसं IIT मध्ये प्रवेश मिळणं सोपं नाही. तर त्या संदर्भातली माहिती आपल्यासाठी निश्चित उपलब्ध त्यांच्याकडनं होईल. मला दुसरा एक प्रश्न, आता मगाशी मी सुरुवातीला सगळ्यांशी असं बोललो होतो की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या शिक्षकांसाठी. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. जसं आता सानियानी छान सांगितलं, श्रुतिका सांगायचा प्रयत्न करते, आशिष सांगायचा प्रयत्न करतो, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की ह्या तिघांना तर वाटतंच, ते दिसतंच आहे की आम्हाला शिकवायला आवडतं, आम्हाला दुसऱ्याला समजून सांगायला आवडतं, आम्हाला जे समजलंय ते, जे नॉलेज तुम्हाला मिळालंय ते इतरांना समजून सांगायला मला आवडतं, म्हणजे शिकवायला आवडतं, थोडक्यात नॉलेज शेअर करायला आवडतं, असे किती जण आहेत? त्यांनी यस टाईप करा की तुम्हाला नॉलेज शेअर करायला आवडतं, असे किती जण आहेत? त्यांनी यस टाईप करा. माझा प्रश्न कळाला का? हा, प्रश्नाचं उत्तर द्या की किती जणांना स्वतःला मिळालेलं नॉलेज शेअर करता. श्रुतिकाला यस म्हणणं भागच आहे, कारण तिला आवडतं, सानियाला आवडतं, बरोबर आहे ना? अजून कोणाकोणाला आवडतं की मला जे नॉलेज मिळालेलं आहे ते मला इतरांना शेअर करायला आवडतं, असे कोण कोण आहेत? दोघीच जणी जातात, बाकीच्यांना नाही आवडत. हा, स्वराज्यला आवडतं, बरोबर आहे. किरण आवडतं, बरोबर. बोला ना मग, येस आवडतं. आणि मी हेही सांगितलं नाही आवडत तर नो म्हणा की नाही मला नाही आवडत शिकवायला, मला फक्त शिकायला फक्त आवडतं, मला कोणाला शेअर करायला जमत नाही, मला काय आवडत नाही, जमणार नाही. असू शकतं ना, असं कंपल्शन नाही ना. ज्यांना नाही त्यांनी नो म्हणा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, मग तुम्हा सगळ्यांना शिकवायला आवडतं, समजून सांगायला आवडतं, बरोबर आहे की नाही? तर ज्यांना ज्यांना शिकवायला आवडतं, समजून सांगायला आवडतं, त्यांना पण मला एक मुद्दामून एक संधी द्यायची, ती हीच की जो काही व्हॉट्सअप ग्रुप वरती मी तुमची सगळ्यांनी जर व्हॉट्सअप ग्रुप चेक केला असेल, सगळ्यांनी नसेल चेक केला तर पुन्हा चेक करा. काल मी हा मेसेज टाकलेला होता व्हॉट्सअप ग्रुप वरती, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती, जो मी अगाशी मेसेज वाचून दाखवला सगळ्यांना. काय मेसेज टाकला होता की रोटरी क्लब ऑफ साऊथ ईस्ट पुणे यांच्या वतीनं आम्ही हा डिजिटल गुरुमंत्र हा कोर्स अतिशय मोफत आहे, 10 ते 16 ऑगस्ट मध्ये हा कोर्स आहे. तर ज्यांनी ज्यांनी आता यस म्हटलंय ना की ज्यांना शिकवायला आवडतं, त्यांनी सुद्धा आपलं नाव रजिस्टर करा या कोर्सला. लक्षात आलं का? आणि हा 6 दिवसाचा कोर्स आहे, याला गुगल मीट वगैरे काही प्रकार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो काय काय होणार आहे की एक व्हिडिओ फिल्म टाकली जाईल, की ज्या व्हिडिओ फिल्म मध्ये ती एक 5 मिनिटाची 3 मिनिटाची असेल, की ज्या 3 मिनिटामध्ये उदाहरण की तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि त्या मोबाईल मधलं इंटरनेट तुम्हाला लॅपटॉपवर चालू करायचंय, सर्व्हरवर चालू करायचंय, कळालं का? तर तुम्हाला काय करावं लागतं ते चालू करायचं असेल तर हॉटस्पॉट घ्यावा लागतो, बरोबर आहे की नाही? माहिती ना हॉटस्पॉट सगळ्यांना, अनेकांना माहिती घेता येतो.
पण अनेकांना नाही माहिती. तुम्ही मला सांगा बरं, किती जणांना हॉटस्पॉट घेता येतो प्रॅक्टिकली? असे किती जण आहेत आणि हॉटस्पॉट देऊ शकतात, घेऊ शकतात इंटरनेट? अशाने यस टाईप करा. ज्यांना नाही त्यांनी नो टाईप करा, की नाही आम्हाला नाही माहिती ते हॉटस्पॉट, आम्ही काही घेत नाही. बरोबर आहे, अनेकांना माहिती आहे. व्हेरी गुड. आणि ज्यांना नाही त्यांनी नो पण टाईप करा. असंच पकडू की आपल्याला हे तुम्हा सगळ्यांना येत आहे. बरोबर, हे स्किल सगळ्यांना येत आहे. तसे अनेक स्किल्स आहेत इतर सुद्धा. जसं डिजी लॉकर. किती जणांनी डिजी लॉकर वापरलेलं आहे ऍप? त्यांनी यस टाईप करा, नसेल त्यांनी नो टाईप करा. डिजी लॉकर नावाचं ऍप किती जणांनी वापरलेलं आहे? नाही, अनेकांनी नाही वापरलेलं. आता थोडक्यात डिजी लॉकर बद्दल मी सांगतो काय ते. डिजी लॉकर हे अतिशय सुंदर ऍप आहे मित्रांनो. तुमची जी घरातली महत्वाची, तुमची स्वतःची, तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल, तुमचं स्कूल लिव्हिंग असेल, तर 10वीचं मिळालेलं सर्टिफिकेट असेल, लायसन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, अशा तुमच्या गाडीचं 4 व्हीलर घेतली, 2 व्हीलर घेतली तर त्याचं रजिस्ट्रेशनचं कार्ड असतं एक महत्वाचं. ह्या सगळ्या ज्या म्हणून महत्वाच्या डॉक्युमेंट्स आहेत, कळालं का? ह्या सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला या डिजी लॉकर मध्ये सेव्ह करता येतात. आणि ती एकदा सेव्ह केली, म्हणजे उदाहरण सांगतो की मी समजा, तुम्हाला सगळ्यांना माहिती गाडी चालवायला लायसन लागतं. तुम्ही लायसन काढलंय आणि 4 व्हीलर घेऊन चाललाय आणि लायसन तुमचं घरी विसरलं, गाडीत नाहीये, तर तुम्हाला फाईन होतो, माहिती ना? पोलीस लोक फाईन करतात. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये ते डिजी लॉकर ऍप असेल आणि त्याच्यामध्ये जर ते लायसन असेल तर ते ग्राह्य आहे. पोलीस लोक तुम्हाला फाईन करू शकत नाहीत, कारण ते गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेलं आहे. पॉइंट लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे मी सांगितलेला आता. त्यामुळे लायसन घेतलेलं बऱ्याच वेळा आपण घेऊन गेलो की हरवतो आपलं. अशा अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत त्या डिजी लॉकर मध्ये कायमस्वरूपी राहतात. आणि तुम्ही जिथं जाल तिथे तुमचा मोबाईल घेऊन जाता, मोबाईल मधनं ते ओपन करून तुम्हाला बघता येतं, किंवा नेटवरनं कुठेही ओपन करून तुम्हाला दाखवता येऊ शकतं. त्याचा पासवर्ड वगैरे तुम्ही सिक्युअर तुमच्याकडे राहू शकतो, कळालं का? तर उदाहरण दिलं मी हे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात नाहीत माहिती अजून तुम्हाला. आणि एखादी गोष्ट मला पण माहित नसेल, मला पण सगळं माहिती असं नाही, कारण नवनवीन सारखं येत असतं, बदल झालेले असतात, कळालं का? एखादं माझ्या फील्ड विषयी नसतं जे मी वापरत नाही, पण इतरांच्या फील्डला ते आलेलं असतं आणि ते मग ते सांगू शकतात. त्यामुळे असं चांगल्या प्रकारचं नॉलेज जे आहे, हे सगळं नॉलेज या कोर्समधनं शिकवलं जाणार आहे, कळालं का? तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना ती गिफ्ट द्या सगळ्यांनी, अवश्य ते पाठवा. सानियाचे वडीलच शिक्षक आहेत, हो ना सानिया? सानिया, येस, करेक्ट. तर तू जरा वडिलांना ते ऍप करून व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून दे, त्यांना इन्स्टॉल करून दे. आणि याला तुमच्या 24 गुगल मीट नाही, काही नाही, 24 तासात एखादं 10 ऑगस्ट पासून चालू होणार आहे. पण अगोदर पण लगेच रजिस्टर करा, कारण परत. तर त्यामुळे तुम्ही ज्यांना तुम्ही विद्यार्थी ज्यांना शिकवायला आवडतं त्यांना पण ते महत्वाचं आहे. आणि एवढंच नाही तर हे डिजिटल नॉलेज दिल्यानंतर शिक्षक म्हणून कसं शिकवलं पाहिजे, कोणत्या प्रकारचे एटिकेट्स असणं आवश्यक आहे. जसं मी सांगतो, कसा पॉज घेतला पाहिजे, कुठं आवाज वाढवला पाहिजे जेणेकरून ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल, हे इतर अशा प्रकारचं पण नॉलेज एका सेशन मधनं तुम्हाला मिळणार आहे. तो एकच दिवसाचा सेशन असणार आहे. तर त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना शिक्षक शिकवावंसं वाटतं अशांनी पण ते नॉलेज घ्यायला हरकत नाही. मग तिथं प्रश्न येतात बघा तुम्ही ओपन केल्यानंतर, की तुम्ही कुठल्या शाळेत शिकवता, कळलं का? तर तुम्ही शिकवता का कुठल्या शाळेत? नाही शिकवत, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही तिथं काय लिहिणार? तर तिथं लिहायचं 2 त्याला पर्याय आहेत. एक तर असं लिहायचं की सेल्फ ट्युशन मी घेतो, मी स्वतः सेल्फ ट्युशन घेतो, असं लिहू शकता, बरोबर आहे की नाही? तुम्ही ट्युशन्स लहान मुलांच्या घेतो मी, आणि मला लहान मुलांना शिकवायला आवडतं, त्या सेल्फ ट्युशन्स मध्ये हे मला आवश्यक आहे, असं लिहू शकता. किंवा आता तुम्ही जर ह्या दोघी तिघे जे आहेत, सानिया आहे, श्रुतिका आहे, ती इथे शिकवते ना अल्फाबाईटच्या या फोरमवरती, त्यांना डिस्कवर झालं आणि तिने आज स्टोरी विंडो शिकवलं, हिने हे ऍप 2 सांगितले आज, तिथे लिहू शकता की अल्फाबाईट मध्ये अर्न अँड लर्न मध्ये मी शिकवते, असं त्यात लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अर्न अँड लर्न मध्ये म्हणजे आता जे शिकवतायत, जे पार्टिसिपेट करतायत त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट मिळणारच आहेत, कळालं? अर्न अँड लर्न मधनं. तर त्यामुळे तसं पण तुम्ही लिहू शकता. पण मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय
की तुम्ही सर्वांनी ज्यांना ज्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनीच फक्त, बाकीच्यांनी नाही. आणि शिकवू शकतात त्यांनी स्वतः पण रजिस्टर करा. स्वतःच्या शिक्षकांना, ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, त्या शिक्षकांना ही भेट तुमच्यातर्फे द्या. आणि त्यांना जर हे त्यांनी ज्याला रजिस्टर केलं, त्यांनी ते समजून घेतलं, तर ते सर्वजण तुम्हाला थँक्यू म्हणतील. कारण तुमच्यामुळे तुम्ही त्यांना डिजिटली एम्पॉवर करणार आहात. आणि आजच्या युगामध्ये डिजिटली एम्पॉवर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ज्यांना ज्यांना आता मी सांगितलेलं पटलं आहे त्यांनी अवश्य त्यावर काम करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलं आता पटलंय, जे काही मुद्दा बोललोय, त्यांनी यस म्हणू नका, त्याला 10 पैकी मार्क द्या. खरं 10 पैकी किती पटलंय? 5% पटलंय, 2% पटलंय, 1% पटलंय, चालेल मला, काही का असे ना, मार्क द्या. 1, 2, 3 ज्यांनी ज्यांनी ऐकलंय दोघा तिघांनीच मार्क दिले. बाकीच्यांनी काय ऐकलं नाही का, कळालं नाही का मी सांगितलेलं? मार्क द्या, 1% द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. 0% द्या की नाही आवडलं तुम्ही जे काही सांगितलं ते काही उपयोगाचं नाहीये, चालेल मला, काही प्रॉब्लेम नाही. पण बोला, मार्क द्या. जर तुम्हाला ज्यांना ज्यांना आवडलेलं आहे तर त्यांनी अवश्य तुमच्या शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कळालं का? आणि त्यांना नुसतं व्हॉट्सअपनी पाठवून जमत नाही, त्यांना फोन करा. सर आम्ही, हे चांगली संधी आहे तुम्हाला, तर तुम्ही याला रजिस्टर करा. आणि इतरांना पण जर कोणाला तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर त्यांनाही रजिस्टर करायला सांगा. कारण मॅक्झिमम जणांना ही संधी देण्याचा विचार आहे. कोण पाहिजे? जे शिक्षक म्हणून काम करू इच्छितात. कारण शिक्षकाला डिजिटली इम्पॉवर झाला तर विद्यार्थ्यापर्यंत नॉलेज चांगलं मिळेल. आणि विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज मिळालं तर चांगले देश सक्षम बनेल, याबद्दल मला कुठलीही मनात शंका नाहीये. कळालं का? त्यामुळे तुम्ही हे एक चांगलं काम म्हणून सगळ्यांनी करावं अशी मला तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही तो जो व्हिडिओ बघितलाय का? तो एक व्हिडिओ दुसरा पण मी टाकला होता बघा, की कात्रीचं चित्र आहे त्याच्यावरती, आणि त्यातनं त्या व्हिडिओ बद्दल कोणाला काही मांडता येईल का? आधी किती जणांनी तो बघितला व्हिडिओ, की ते कार्विंग करून ते बाळ कसं त्यातनं बाहेर येतं आणि कसं नर्चरिंग केलं जातं? किती जणांनी तो व्हिडिओ बघितला? त्यांनी यस टाईप करा, तो बघितला. तर त्या व्हिडिओ बद्दल काही प्रश्न किंवा काही बोलायला आवडेल का कोणाला तरी? किंवा मला बोलायचंय त्या व्हिडिओ बद्दल, कसं काय किंवा काय, काही प्रश्न मनातले असतील किंवा काय समजलं त्या व्हिडिओ बघितल्यानंतर, काय मनाची भावना झाली, असं कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी स्पीकर ऑन करून 2 मिनिटं बोलायला हरकत नाही. किंवा काही आता एक शेवटची 5-10 मिनिटं, जास्त वेळ नाहीये, प्रश्न उत्तर आहेत, तुमचे प्रश्न विचारा, त्या व्हिडिओ बद्दल बोला. कोणाला बोलायचंय का? की सर या व्हिडिओत तुम्हाला हे कळालं नाही किंवा कसं काय किंवा काही, किंवा त्यातनं मला हे समजलं सर, असं काही कोणाला सांगायचंय का? काही मत मांडायचंय का? मांडा ना, मग ज्याला मत मांडायचंय त्यांनी स्पीकर ऑन करून मांडा. तुम्ही ते टाईप करा, आय वॉन्ट टू स्पीक, मला कळेल की मला बोलायचंय. येस, सानिया बोल. सर आवाज येतोय? येतोय बेटा. मी ते व्हिडिओ पाहिलाय. त्या व्हिडिओ मध्ये फर्स्ट ते एग आहे ते कट केलं जातं, नंतर त्यामधला एम्ब्रिओ बाहेर येतो, नंतर तो एक माणूस असतो, तो त्याला तुझा आवाज गेला बेटा. नर्चर करण्याचा प्रयत्न करतो. तो ती टेस्ट त्याला तो स्पून फीड करत. हॅलो सर, आवाज येतोय? बोल बोल. हा येतोय, बोल 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 बोल. नंतर तो माणूस असतो, तो त्या पेस्ट त्याला फीड करण्याचा प्रयत्न करत असतो, स्पूनने फीड करत असतो. यावरून आपल्याला लक्षात येते की जेव्हापर्यंत आपण सेल्फ डिपेंडेंट बनत नाही तोपर्यंत आपल्याला हा जग मदत करत असतो. जग आपल्याला स्पूनने फीडिंग करत असतो. तुमचे जे तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे, जे रिक्वायर्ड थिंग्स आहे, रिक्वायर्ड काही पण तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याची, फुलफिल करण्याची हे जग मदत करत असतो. पण जेव्हा तुम्ही सेल्फ डिपेंडंट बनता, जेव्हा तो जे बर्ड आहे, म्हणजे ते पॅरट होता, जेव्हा तो बर्ड थोडासा मोठा होतो, जेव्हा सेल्फ डिपेंडंट होतो, तेव्हा तो त्या चमच्यामधली पेस्ट तो माणूस तो चमचा पकडतो आणि तो हातामध्ये असलेला बर्ड बसून तो ते पेस्ट इट करण्याचा प्रयत्न करत असतो. यावरून आपल्याला लक्षात येते की आपण जेव्हा सेल्फ डिपेंडंट असते तर तेव्हा आपण आपल्याला कोण स्पून फिडिंग करणार नाही, या जगात कोण मदत करणार नाही. सेल्फ डिपेंडंट म्हणल्यावर आपल्याला आपल्या जे लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, जे डिफिकल्टी असतात ते फेस करण्याचा आपण आपल्या
आपण आपलाच प्रयत्न करायला पाहिजे, आपण सेल्फ डिपेंडंट बनलं पाहिजे बस. खूप छान, खूप छान, छान सांगायचा प्रयत्न केला. आणि तू ते वडिलांना अवश्य मदत कर सानिया, ओके सर. ते हे करण्यामध्ये. आणि वडिलांना सांग की त्यांच्या शाळेतल्या टीचर्सना पण सांगा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना. आणि तू जबाबदारीने हा प्रोजेक्ट कडे बघ, काय सानिया. हा. आणि तू पण इन्व्हॉल्व हो त्यामध्ये. व्हेरी गुड, छान सांगायचा प्रयत्न केला. तर एक लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांचंच असं आहे की जसं लहानपणातला जो भाग बघितला तिने सांगितलं, आता सुद्धा बघा तुम्ही जे आता शिकताय, तुमचा आत्मविश्वास वाढायला लागलाय बोलण्याचा. जसं दोघी तिघींनी सांगितलं, श्रुतिकानी सांगितलं, त्याच्यानंतर सानियानी सांगितलं आता, आणि आशिषनी पण सांगितलं. तर त्यामुळे आणि इतरांनी पण बघून बघून तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि मग तुम्ही डिपेंड मस्त बोलायला लागला की मग काही गरज लागणार नाही, ऑटोमॅटिक तुम्ही आपणून भाग घ्याल. नाही मला बोलायचं, मला मुद्दा मांडायचा, मला बोलू द्या, असं कॉन्फिडेंटली बोलत राहाल वेगवेगळ्या वैचारिक चर्चेमध्ये. आणि कदाचित उद्या टीव्हीवरती पण बोलाल, आणि कदाचित टीव्हीवरती पण तुम्ही बघताय अनेक लोक कशी भांडत असतात, मोठी सुद्धा. तसं भांडू पण शकाल, कारण शेवटी तुमचा मुद्दा मांडणं प्रभावीपणे हे अत्यंत महत्वाचं आहे. बोलता येणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे सगळ्यांनी, आणि ज्ञानी मनुष्य ज्याला नॉलेज आहे तो छान बोलण्याचा प्रयत्न करतो, कम्युनिकेट करतो. त्यामुळे अभ्यास करा, ज्ञानी व्हा, आणि स्वतःचे विचार स्वतंत्रपणे, प्रत्येकातले विचार कणखरपणे मांडायचा प्रयत्न करा. अशा शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना. आणि उद्या किंवा परवामध्ये आपण सागर कळाणे आहेत आणि इतरही काही गोष्टी आपण घेणार आहोत. जसं आता आपण MSITच्या विद्यार्थ्यांनी ह्या ऍप बद्दल बोलले, मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करायची आहे की इतरही गोष्टींबद्दल तुम्हाला असं बोलता आलं पाहिजे, स्क्रीन शेअर करता आली पाहिजे, आणि 4 गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. तर आपली वेळ झालेली आहे, आपण थांबूया. खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि त्या ऍप जे काही आहे, जो गुरुमंत्र हा जो विषय आहे, डिजिटल मंत्राचा जो प्रोजेक्ट आहे, तो तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचवा, अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.